नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं तुमच्या आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या आठवड्यांमध्ये आलेल्या संपूर्ण जाहिरातींबद्दल माहिती बघणार आहोत. म्हणजेच कोणती जाहिरात निघालेली आहे, कोणत्या पोस्ट त्याच्यामध्ये अवेलेबल झालेल्या आहे, सोबतच त्या पोस्टची काय पात्रता असणार आहे आणि त्याची शेवटची तारीख काय असणार आहे, सोबतच या पोस्ट बद्दल तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्या माध्यमातून अर्ज करू शकता याच्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्याच्यासाठी सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया मित्रांनो सेंट्रल बँकच्या भरती रिलेटेड. तर लक्षात असू द्या मित्रांनो, सेंट्रल बँकेमध्ये सुद्धा 275 जागांसाठी काय निघाली आहे रे, एक मोठी भरती जी आहे ती जाहीर झालेली आहे, ज्याच्यामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, मोबाईल डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन अशा वेगवेगळे जॉबसाठी काय निघाली आहे, भरती जी आहे ती निघालेली आहे. आणि याच्यामध्ये नेमकं क्वालिफिकेशन किंवा काय एज्युकेशन मागितले आहे तर सिंपल लक्षात असू द्या की याच्यामध्ये पद क्रमांक असे तर अनेक निघालेले आहे, पण त्याच्यामध्ये बीई, बीटेक, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर अप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन याच्यात जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही अगदी सहजपणे काय करू शकता रे, स्पेशालिस्ट ऑफिसर, सॉफ्टवेअर डेव्हलपर याच्यासाठी काय करू शकता, फॉर्म जो आहे भरू शकता. सोबतच तुमचं एमबीए झालेलं असेल, तुमचं फायनान्समध्ये एज्युकेशन झालेलं असेल किंवा तुमचं एमएमए झालं असेल तरी तुम्ही काय करू शकता, याच्यासाठी फॉर्म जो आहे तो भरू शकता. आणि सर याच्यासाठी वयाची अट काय असणार आहे तर तेही लक्षात असू द्या मित्रांनो, 31 जानेवारी 2026 रोजीपर्यंत 5 वर्षांची सूट याच्यामध्ये देण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की ओबीसी साठी 3 वर्षांची सूट आहे आणि स्केल 2 ऑफिसर साठी 35 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि स्केल 3 ऑफिसर साठी 35 वर्षापर्यंत तुम्ही जो आहे तो फॉर्म जो आहे तो भरू शकता. आणि जर तुम्ही स्केल 1 साठी म्हणजे हाय क्वालिटी याच्यासाठी जर अप्लाय करत असाल तर 30 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता रे, त्याचा फॉर्म जो आहे तो भरू शकता. तर स्केल 1, स्केल 2 आणि स्केल 3 हे जे आहे तुम्हाला इथे लक्षात असू द्यायचं आहे. सोबतच लक्षात असू द्यायचं मित्रांनो, याचं नोकरी ठिकाण जे असणार आहे ते संपूर्ण भारतात तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता. आणि याची जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस साठी फी असणार आहे मित्रांनो 850 रुपये. ठीक आहे, 850 रुपये याच्यासाठी फी असणार आहे. आणि तुम्ही जर एससी, एसटी किंवा महिला असाल तर तुमच्यासाठी जी फी असणार आहे ती असणार आहे मित्रांनो फक्त 175 रुपये. आणि फॉर्म भरण्याची जी पद्धत आहे मित्रांनो ही पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, पूर्णपणे ऑनलाईन पद्धत आहे. आणि शेवटची तारीख, याच्यामध्ये जी महत्वाची तारीख आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख. आणि शेवटची तारीख काय आहे ती आहे मित्रांनो 23 मार्च 2026. ठीक आहे, तर 23 मार्च 2026 पर्यंत काय करू शकता तुम्ही, हा जो फॉर्म आहे तो भरू शकता, एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर दुसरी जी भरती आहे मित्रांनो ती आहे बँक ऑफ बरोडा भरती, जी 2026 साठी आलेली आहे, ज्याच्यामध्ये टोटल जागा आहे 419. ठीक आहे, 419 जागांसाठी भरती जी आहे ती होणार आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी पदं आहेत, ज्याच्यामध्ये असिस्टंट डिव्हाइस प्रेसिडेंट आहे, एमएसएमई रिलेशनशिप, डेप्युटी मॅनेजर आहे, असिस्टंट मॅनेजर आहे, अशी वेगवेगळे पदं जे आहे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की जी शैक्षणिक पात्रता असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त लक्षात असू द्या की शैक्षणिक पात्रता पद क्रमांक 1 साठी असणार आहे कोणत्याही शाखेतील पदवी प्लस 5 वर्षांचा अनुभव. तुमचा जर बँकेमधला 5 वर्षांचा अनुभव असेल, असं नाही की बडोदा बँकेमधला, कोणत्याही बँकेमधला जर तुमचा 5 वर्षांचा अनुभव असेल तरी तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता. सोबतच पद क्रमांक 2 साठी सुद्धा कोणत्याही शाखेतील पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव. आणि पद क्रमांक 3 म्हणजे असिस्टंट मॅनेजर साठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि 2 वर्षांचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय करू शकता, अगदी सहजपणे या 419 जागांसाठी अप्लाय जे आहे ते करू शकता. आता याच्यामध्येच लक्षात असू द्या मित्रांनो की याचं वय वर्ष काय असणार आहे तर पद क्रमांक 1 साठी देण्यात आलेलं आहे वय वर्ष 26 ते 36 वर्ष. ठीक आहे, तुम्ही जर 26 ते 36 च्या दरम्यान असाल तुमचं पद क्रमांक 1 साठी तुम्ही अप्लाय करू शकता. पद क्रमांक 2 साठी आहे मित्रांनो 24 ते 34 वर्ष आणि पद क्रमांक 3 साठी आहे 22 ते 32 वर्षापर्यंत सूट जी आहे इथे देण्यात आलेली आहे. सोबतच इथे एससी, एसटी साठी जे सूट आहे मित्रांनो ते 5 वर्षांची आणि ओबीसी साठी 3 वर्षांची. म्हणजेच काय, जर तुम्ही पद क्रमांक 1 साठी अप्लाय करत असाल आणि तुमचं वय जे आहे ते आता झालेलं आहे 38 वर्ष आणि तुम्ही एससी, एसटी कॅन्डिडेट असाल तर 36 प्लस 5 वर्ष तुम्ही याच्यासाठी फॉर्म जो आहे तो भरू शकता. अगदी त्याच पद्धतीत तुम्ही जर ओबीसी कॅन्डिडेट असाल तर 36 प्लस 3 वर्षांपर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे तो भरू शकता. ही एक तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे. याच्यामध्ये जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी फी असणार आहे मित्रांनो 850 रुपये आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिलांसाठी जी फी असणार आहे ती असणार आहे 175 रुपये. अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि याच्यासाठी शेवटची तारीख लक्षात ठेवायची मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची ती आहे 8 मार्च 2026. ठीक आहे, 8 मार्च पर्यंत तुम्ही हा जो अर्ज आहे तो करू शकता. त्याच्यानंतर आहे मित्रांनो आरोग्य विभागाची एमओ भरती 2026, याच्यामध्ये सुद्धा 1440 जागांसाठी भरती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात मोठी भरती आहे, 1440 जागांसाठी भरती होणार आहे, ज्याच्यामध्ये 2च गट आहे, वैद्यकीय अधिकारी गट अ आणि वैद्यकीय अधिकारी गट अ विशेषज्ञ. ठीक आहे, ज्याच्यामध्ये
लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, शैक्षणिक पात्रता ही जी पहिलं पद आहे याच्यासाठी एमबीबीएस पदवी कंपल्सरी केलेली आहे. ठीक आहे, तुमच्याकडे जर एमबीबीएस पदवी असेल तर तुम्ही हा पहिला फॉर्म भरू शकता, किंवा तुमच्याकडे एमबीबीएस पदवी नसेल, तुमच्याकडे फक्त एखादी वैद्यकीय कोणतीही पदव्युत्तर पदवी असेल तरी तुम्ही काय करू शकता रे, हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. आणि याच्यासाठी वय वर्ष काय रे, 18 ते 38. ठीक आहे. आणि सर हे आरोग्य विभागामध्ये भरती आहे, आम्हाला जॉब कुठे संपूर्ण भारतात मिळेल का, तर नाही, हा जॉब तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात मिळेल. ठीक आहे, संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही हा जो जॉब आहे मिळून जाईल. आणि याच्यामध्ये खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 1000 रुपये भरावे लागतील, आणि मागासवर्गीय, अतिशय दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग, महिला, खेळाडू याच्यामधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला भरावे लागणार आहे किती रे, 700 रुपये. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. आणि याचा अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन आहे, ज्याच्यामध्ये शेवटची तारीख लक्षात असू द्या मित्रांनो, शेवटची तारीख आहे 20 मार्च 2026. ठीक आहे, मार्च महिना सुरू झालेला आहे, तर 20 मार्च 2026 पर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे तो भरू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो HPCL भरती सुद्धा निघालेली आहे 700+ जागांसाठी. याच्यामध्ये 3 महत्वाची, तशी अनेक पद आहे पण 3 महत्वाची पदं लक्षात असू द्या. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि इंजिनियर अशी वेगवेगळी पदे याच्यामध्ये निघालेली आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला फक्त ग्रॅज्युएशन लागणार आहे. इंजिनिअरिंग डिप्लोमा जर असेल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, तरीही तुम्ही याच्यासाठी फॉर्म भरू शकता, किंवा तुमच्याकडे BSc केमिस्ट्री असेल, BBA असेल तरी भरू शकता, किंवा पद क्रमांक 1 साठी कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी तुम्ही काय करू शकता रे, याचा फॉर्म जो आहे अगदी सहजतेने भरू शकता. सोबतच लक्षात ठेवायचं मित्रांनो, तुमच्याकडे डिप्लोमा तर आहे, सोबत तुमच्याकडे इंजिनिअरिंग पदवी सुद्धा आहे, म्हणून तुम्ही 2 नंबरच्या क्रमांकासाठी सुद्धा, सोबतच 3 नंबरच्या क्रमांकासाठी सुद्धा अप्लाय जे आहे ते करू शकता. आणि लक्षात असू द्या मित्रांनो, याचं नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे, ज्याच्यामध्ये जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस साठी 1180 रुपये आणि SC, ST, PWD साठी कोणतीही फी इथे देण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस असेल तर 1180 रुपये तुम्हाला भरावे लागतील, आणि SC, ST, PWD कॅन्डिडेट असेल तर कोणतीही फी भरण्याची गरज नाही. अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन आहे, आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय देण्यात आली आहे रे, 25 मार्च 2026. म्हणजे मार्च महिना सुरू झालाय तर 25 मार्च 2026 पर्यंत हा जो फॉर्म आहे तुम्ही भरू शकता, आणि याच्यासाठी अप्लाय जे आहे ते करू शकता. ठीक आहे, आता त्याच्यानंतर जी भरती आहे मित्रांनो ती आहे AISM नर्सिंग ऑफिसरची भरती. ठीक आहे, याच्यामध्ये टोटल 2551 जागांसाठी ही भरती जी आहे ते होत आहे. किती रे, 2551 जागांसाठी पूर्णपणे ऑनलाईन ही भरती असणार आहे, ज्याच्यामध्ये परीक्षेचं नाव आहे मित्रांनो नर्सिंग अधिकारी भरती सामायिक पात्रता परीक्षा. आता याच्यामध्ये BSc जर नर्सिंग तुमचं झालेलं असेल तरच तुम्ही हा काय करू शकता रे, याचा फॉर्म जो आहे तो भरू शकता. प्लस त्याच्यामध्ये छोटीशी कंडिशन टाकलेली आहे की तुम्हाला 2 वर्षांचा अनुभव जो आहे तो कंपल्सरी केलेला आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस एक अनुभव असतो ना, तर 2 वर्षांचा किंवा 50 बेडच्या हॉस्पिटलमधील 2 वर्षांचा अनुभव जो आहे तो तुमच्यासाठी इथे कंपल्सरी केलेला आहे. वयाची अट 16 मार्च 2026 रोजी 18 ते 30 वर्षापर्यंत करण्यात आलेली आहे. म्हणजे 18 ते 30च्या दरम्यान तुम्ही असाल तर तुमच्यासाठी फॉर्म जो आहे भरणे सोपे होऊन जाईल. पण सर आमचं वय तर 30च्या पार गेलेलं आहे. ठीक आहे, आमच्याकडे अनुभव आहे पण आमचं वय 30च्या पार गेलेलं आहे, तर आमच्याकडे काही सोल्युशन आहे का, तर हो, तुम्ही जर ओबीसी कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी 3 वर्षांची सूट आहेच, आणि SC ST कॅन्डिडेट असाल तर तुमच्याकडे 5 वर्षांची सूट सुद्धा तुम्हाला मिळूनच जाते. त्याच्यामुळे ही गोष्ट तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे, परंतु जनरल ओबीसी साठी याची फी जी आहे मित्रांनो ती आहे 3000 रुपये, आणि SC ST डब्ल्यू साठी जी फी आहे ती आहे 2400 रुपये, आणि PWD कॅन्डिडेट असाल तर कोणतीही फी भरण्याची गरज नाही. ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख दिली आहे मित्रांनो 16 मार्च 2026. पण सोबतच यांनी सांगितलंय की ज्याची CBT ठीक आहे जी परीक्षा होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी होणार आहे ती होणार आहे 11 एप्रिल 2026 ला. ठीक आहे, आणि स्टेज 2 ची जी परीक्षा होणार आहे ती 30 एप्रिल 2026 रोजी घेतल्या जाणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला नर्सिंग क्षेत्रात जायचं असेल, भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये काम करायचं असेल तर ही एक चांगली संधी जी आहे तुमच्यासाठी आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अशी इंडियन आर्मीची सुद्धा एक भरती निघालेली आहे, ZRO पुणे भरती असणार आहे, ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जे आहे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दीव, नागर हवेली याच्यामध्ये दमण, दीव, दादर नगर हवेली याच्यामध्येच काय करता येणार आहे रे, काम जे आहे ते करता येणार आहे. शैक्षणिक पात्रता सांगितलेली आहे पद क्रमांक 1 साठी 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण, ज्याच्यामध्ये PCB प्लस इंग्लिश असणे तुमच्यासाठी कंपल्सरी आहे. आणि पद क्रमांक 2 जे आहे याच्यासाठी 12वी उत्तीर्ण प्लस 55% गुणांसह D फार्म किंवा 55% गुणांसह 50% गुणांसह B फार्म जे आहे ते असणं गरजेचं आहे. सोबतच मित्रांनो लक्षात असू द्या पद क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण, म्हणजे पद क्रमांक 3 जे आहे यासाठी 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण गरजेचं आहे. आता बघा लक्षात सिंपल एक गोष्ट लक्षात असू द्या की पद क्रमांक 1 जे आहे याच्यासाठी वय वर्ष 2004 ते 2009च्या दरम्यानच असायला हवा. ठीक आहे, पद क्रमांक 2 जे आहे यासाठी 2002 ते 2008च्या दरम्यानच तुमचा जन्म जो आहे तो असायला हवा, आणि पद क्रमांक 3 साठी 2005 ते 2009च्या दरम्यानच काय असायला हवा रे, तुमचा जन्म जो आहे तो झालेला असावा. नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत आहे, ज्याच्यामध्ये फी आहे मित्रांनो फक्त 250 रुपये. अर्ज करण्याची पद्धती पूर्णपणे ऑनलाईन आहे, आणि ज्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो पुढच्या महिन्याची 1 तारीख म्हणजे 1 एप्रिल 2026.
ठीक आहे. तर 1 एप्रिल पर्यंत तुम्ही काय करू शकता तर हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. आणि सर नेमका आम्ही फॉर्म भरलाय तर परीक्षा कधी होणार, तर परीक्षा होणार आहे मित्रांनो 1 ते 15 जून 2026 ला. 1 ते 15 जून 2026 दरम्यान तुमची आर्मीची जी भरती आहे ती कंडक्ट केल्या जाणार आहे. याचे पेपर जे आहे तुमचे घेतले जाणार आहे. तर अशी होती मित्रांनो ही या आठवड्यांमध्ये आलेल्या भरत्या. त्यामुळे अजूनही संधी गेलेली नाही, एक चांगली संधी तुमच्याकडे आहे. तर याचा फायदा जो आहे तुम्ही तो घेऊ शकता आणि या फायद्याचं सोनं जे आहे ते नक्कीच तुम्ही करू शकता. सोबतच लक्षात असेल मित्रांनो या भरत्या देताना तुम्हाला जेही गायडन्स लागत असेल ते गायडन्स देण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी नेहमीच तत्पर असते. तर स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्यासाठी वेगवेगळे कोर्सेस हे वेगवेगळ्या माध्यमांमधून घेत आहे. तर युपीएससी, एमपीएससी, बँक, एसएससी, आरआरबी, एमबीए, सरळ सेवा, पोलीस भरती, एनडीए का असे ना तुम्ही कशाचीही तयारी करत असाल तुमच्यासाठी सगळ्या सेवा ज्या आहे सगळे कोर्सेस जे आहे ते आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. आणि हे कोर्सेस तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही माध्यमातून जे आहे ते करता येतात. दोन्ही मोडमधून दोन्ही माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन हे कोर्सेस जे आहे ते करता येतात. त्यामुळे तुमचं एनडीए मध्ये जाण्याचं स्वप्न असेल, तुम्हाला पॅरामिलिटरी फोर्स मध्ये जायचं असेल, तुम्हाला कशातही जायचं असेल, तुमचं स्वप्न पूर्ण करणे हेच स्पेक्ट्रम अकॅडमीचं काम आहे. कारण की आमच्याकडे तुम्हाला तज्ञ मार्गदर्शक सुद्धा भेटतात, स्पेशल नोट्स सुद्धा भेटतात ज्या ऍक्च्युअली प्रिंटेड नोट्स असतात ज्या तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी नक्कीच कामी येतात. आणि सोबतच तुमचं डायरेक्ट जे संवाद आहे हा थेट संवाद तुमचा अधिकारी झालेल्या लोकांसोबत जो आहे तो साधून दिला जातो, जेणेकरून ते अधिकारी कसे बनले याचं प्रॉपर मार्गदर्शन जे आहे ते तुम्हाला जे आहे ते मिळूनच जातं स्पेक्ट्रम अकॅडमीच्या माध्यमातून. सोबतच मित्रांनो आपल्या ब्रांचेस जे आहे या संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. आणि जर तुम्ही पुण्याच्या ब्रांचला व्हिजिट करायचं असेल तर पुणे शाखेचे सुद्धा ऍड्रेस जो आहे आणि नंबर जो आहे इथे दिलेलाच आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कुठेही व्हिजिट करू शकता. सोबतच पुणे ब्रांचमध्ये सुद्धा व्हिजिट करून आपली सीट जी आहे ते नक्कीच बुक जे आहे ती करू शकता. ठीक आहे. तर हे होता मित्रांनो आजचा व्हिडिओ. कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर ज्यांना या व्हिडिओची खरी गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सुद्धा तुम्ही सुद्धा करा. सोबतच चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अधिकारी बनण्याचं स्वप्न हे मनामध्ये बाळगा आणि त्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी पर्यंत व्हिजिट करा.